कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते. होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. तुका म्हणे हरते दोष आनंदाने करते घोष. होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. पांडुरंगा करू चरणा संताची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी मंदुसार जाजे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने गुणे मोती कीर्तने मोती नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चढका पसुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह मार्गदर्शक आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे हरिभक्तिपरायण उद्धव महाराज चोले आणि यांनीच दिलेल्या निमंत्रणामुळे काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी. अख्खा महाराष्ट्र मृदंगासाठी ज्यांची वाट पाहतो तो बाबा 8 दिवस. एवढं प्रेम उद्धव बाबाचं त्यांच्यावर, त्यांचं उद्धव बाबावर. त्या आमच्या पूजनीय काजळे बाबांना प्रथमता मनोभावे वंदन करतो. दोघाही बाप लेकाला वंदन. बरं ठीक आहे. हार्मोनियम वादक आमचे नेहमीचे तुम्हालाही नमस्कार. विनयकरी महाराज, सर्व टाळकरी महाराज, इकडचे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी,
त्यांची संस्था आणि त्यांच्या गुरुवर्यांनाही वंदन. गाजलेले गायनाचार्य त्यांचे ढाकणे महाराज, धन्यकुमार महाराज, संतोष महाराज, थोर रामायणाचार्य, कीर्तनकार, टाळ घेऊन उभे असलेले उद्धव महाराज, तुम्हाला नमस्कार. भालदार चोपदार महाराज, अण्णा, तात्या, नाना, रावसाहेब, भाऊसाहेब, दादासाहेब, काकासाहेब, राहिलेले सगळे साहेब हिशोबात धरून घ्या. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्धव बाबा, सगळ्या भूतकाळाचा मी साक्षीदार हा बाबा आहे. त्यांनी काय काय कष्ट केले, केवढ्या अडचणींना तोंड दिलं. तुम्हालाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे. त्यांचा स्वभाव आहे. आम्ही तर एकनाथ महाराज नाही पाहिले, पण यवन अंगावरी थुंकला तरी त्याच्यावरही कृपा केली. तसा आमचा उद्धव बाबा, कोणी शिव्या घातल्या तरी हसूनच बोलणार. ही त्यांची एक आगळी वेगळी कला आहे. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. नाही तर अण्णा, माझं रामायण मध्य प्रदेशमध्ये होतं, हिंदीमध्ये होतं. छिंदवाडा, बरेच वर्ष झाले, मला साल आठवत नाही. 25 वर्ष झाला. 25 झाले. कर्ज काढून तिकिटाचे पैसे, तिकिटाला नाही, कर्ज काढलं तिकिटाच्यासाठी. तिथे बाबा 7 दिवस. नंतर कारखान्यावर, डोक्यावर आपलं आठवडी बाजार, जुना काळ. 2-3 मुलीं, प्रपंच. 3 नाही 4. हिशोब चुकला का माझा? त्यांच्या धर्मपत्नी तयाची ते कांता, तयाच सारकी, भावार्थ नेटके आवडीची. एकदा तेव्हा एसटीचा प्रवासी, भूक लागली म्हणून गेलो तर बाबा घरी नाही. ती मावशी होती, 4 पत्रे कारखान्यावर. म्हटलं मावशी भूक लागली, लगेच करते बाबा. तिथं जेवलो, मग हा बाबा आला. ते डोक्यावर ते आठवडी बाजार, जुना काळ. पण आता हे सगळे पाहलं. अण्णा, संत भगवान बाबावर त्यांची पांडुरंगासारखी श्रद्धा, आणि म्हणून संत भगवान बाबांनी त्यांना झोळी फाटेपर्यंत दिलं. लक्षात ठेवा, झोळी फाटेपर्यंत. आता त्यांची झोळी कमी पडते. याला म्हणतात संत कृपा झाली.
बाथरूम बांधायची ज्याची सोय नाही, दारापुढच्या दगडावर आंघोळ करण्याची परिस्थिती. पण आज अण्णा पंढरपूरला गेलो तरी 2000 लोक राहतील एवढी व्यवस्था. याचं नाव संत कृपा आहे. कल्पांतीही सरेना. बरं का डाकणे बाबा, इथे जो कल्पांत शब्द आहे, आता पहिली गोष्ट कल्प कशाला म्हणतात? एक हात खोल, एक हात रुंद, एक हात लांब असा खड्डा जमिनीत खोदायचा, त्याच्यात मेंढ्याची केस हत्तीच्या पायानं दाबून भरायची, खड्डा केसानं पूर्ण भरायचा, दर 100 वर्षांनी एक केस काढायचं. तात्या, जेव्हा दर 100 वर्षांनी केस काढून खड्डा रिकामा, तेव्हा एक कल्प. हे तुम्ही वाढवलं प्रकरण. आता कृपादान केले संती आणि कल्पांतीही. आमचं दुसरी चालू होतं म्हणते कल्पांतीही सरेना. हे संताची कृपा आहे. आणि बाबा हात जोडून उभा आहे, पाया पडावे हे माझे भांडवल. बस, अजिबात तिळभर सुद्धा अहंकार नाही. गाव तसंच जोडून आहे. ज्या संबंधाने आम्ही सुरुवातीला गावात आलो होतो, ज्या सप्ताहामध्ये जुनी मंडळी सगळी बसलेली आहे, काही जुने लोक गेले आमचे, तसंच गाव जोडलं. म्हणजे हा सप्ताह वेगळा असं गावकऱ्याला वाटत नाही, आणि माझ्याहून गावकरी वेगळ्या सप्ताह करतात असं उद्धव बाबाला वाटत नाही. हा समजोता आहे. ही संत कृपा. ज्यांनी ही भूमी दान केली, संत अश्रुबाजी, त्यांना ते नाहीत ना आता, नाही, त्या माऊली दिसल्या, भेट झाली. त्यांचे चिरंजीव आहेत डोके सर. ते फोटो काढून गेले माझ्या. ते लातूरला आहे. मग लातूरला काय चालू आहे? बरं, काही नाही आता, काही नाही. त्यांच्या डोळ्याला तात्या अश्रुबाजीच्या अश्रू आले असतील, आनंदाचे. का? मी जी भूमी दान केली त्याच्यात रात्रंदिवस भजन आहे, अखंड हरिनाम आहे, आणि सगळ्यांना अन्नदान आहे. ही भूमी दान करणाऱ्याच्या आनंदाला पारावार नाही. आणि ते तिथून आशीर्वाद देत असतील. कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया. तुका म्हणते आशीर्वाद दे, तुका म्हणते आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया इच्छिती तया कुळा, की ज्यांच्या भूमीमध्ये मंदिर आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, अन्नदान आहे, म्हणून भूमी दान करणाऱ्याच्याही आनंदाला वैकुंठात पारावार राहिला नसे. त्यांचा विश्वासघात केला नाही आमच्या उद्धव बाबांनी. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आज
महाराष्ट्रात जे गाजलेले गायक आहे, जे गाजलेले मृदंगाचार्य आहे, त्या सर्वांना इथे बोलवलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही अण्णा. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसा ऐश्वर्य संपन्न हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि त्याच्यात हक्काने आलेली आमच्याकडे ही काल्याची सेवा आहे. जसं बसल तसं, तुका म्हणे कसं आणि जसं बसल तसं. गेले वर्षी रात्रीचं कीर्तन झालं, पण हाजरी लागणं हे महत्त्वाचं आहे. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांचं दर्शन, ही सगळी आमची जुनी मंडळी, आणि यांच्याकडे पाहिलं आपले 25-30 वर्षापूर्वीचा काळ, यांच्याकडे पाहिल्यानंतर ते प्रमाण आठवतं. आजी बर्वे झाले, आजी बर्वे झाले, माझे माहेर भेटले. आता तर पाटलाच्या रूपात सगळी चाकरवाडी झाली. आजी बर्वे झाले. बसा. माझे माहेर भेटले. आज प्रसादाचा दिवस आहे. नाही नाही, ते ज्याच्या त्याच्या नशिबावर असते. त्यांना का नाही, ते त्याची कृपा आहे. नाही नाही, पाठीमागं नाही, तो कोणाकडे पाहतो काय नाही, तुम्ही नका डोकं चालू. तरी त्याला आपण संताच्या भाषेत विनवणी करू आजच्या दिवस. सूर्यवंशी दिनकरा, एकनाथ महाराजांचा आहे. पण कधी वनवासात राम गेल्यावर कौसल्या माईनं प्रार्थना केली, ते नेमकं प्रमाण आठवलं. सूर्यवंशी दिन करा, तापू नको रे भास्करा. सूर्यवंशी नारायण, माझा राघव येतो वना. म्हणून तापू नको रे, दिलं वेल्डिंग करून मी इथं. विठ्ठल पाटील, आज प्रसादाचा दिवस आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ संकोचित साखरफुटाणे, लाह्या, दही एवढं होत नाही. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ होतो प्रसादस्तु प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती बरं का अण्णा, हे सुखदुःखाला कारणीभूत नाही.
आणि संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे, आणि मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे साधन. आणि प्रसन्नतेसाठी गरज विचाराची आहे. विचारा वाचून न पवीची समाध. आणि विचार प्रापंचिकाने करायचा, पारमार्थिकाने करायचा, पण उलट करायचा. पारमार्थिकानं आपल्यापेक्षा जास्त स्थिती ज्याची उंचावली त्याचा विचार करायचा, प्रापंचिकानं ज्याची स्थिती खालावली त्याचा करायचा, तर समाधान मिळतं. उलट झालं की बिघडलं. अरे मी 5 मिनिट देवाचं नाव घेतो तर मला एवढं समाधान आहे. काजळे महाराज अर्धा तास जप करतात, त्यांना केवढं समाधान असेल. असं उलट विचार पारमार्थिकानं करायचा. प्रापंचिकानं मात्र ज्याचं मोडकं घर आहे, कवेलू घर आहे, त्यानं बिल्डिंग वाल्याला पाहू नये. मग फुटपाथवर पडलेलं रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं त्याच्याकडे पाहावं, सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, हे उघड्यावर पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं तर मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं. असा विचार ज्याच्या जीवनात आहे तिथे समाधान आहे. म्हणून विपदो नैव विपद संपदो नैव संपद. हा विपद विस्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. प्रसादस्तु प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दोघाकडे आहे, संताकडे नाहीतर भगवंताकडे. आणि प्रसाद कोणालाही मिळत नाही. पहिली गोष्ट, लाजे त्यासी वाटा नाही. अण्णा, आज अमरावतीला कोणी नाही, सगळे खडकीला आहे. खडकी सोडी येल्या मोठा. उगच तुमच्या गावाचं नाव लिहिलं का अभंगात? खडकी खडकी सोडी येल्या मोठा. हे तुमची खडकी पुराणात प्रसिद्ध आहे. खडकी सोडी येल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा. आज एकही देव अमरावतीत नाही. मग देव विसरते देव अमरावतीला नाही बरं का कोणी राम महाराज. आजी वस अमरावती काला पहायती देव विसरती देवभाव. पण द्विधा अडचणीत आहे देव. आणि देवाचं ठरलं लाजे त्यासी वाटा नाही. हे लाजले, हात पसरावा काल्यासाठी, पोर गवळाच आहे म्हणून लाजले. न पसरावा तर काला मिळत नाही. याने डोकं चालवलं, हे हात धुवायला यमुनेत येतील आणि ते खरकट आपल्याला मिळेल म्हणून काल्याचे असे देव जळी झाले मासे. देवाला कळलं, सगळे न सांगता तुम्हा कळू येत. बरं का रे पोरं, काय हात धुवायला यमुनेत जायचं नाही. मग पुसूनिया हसे टिरी सांगा ते हात पुसून काढा हात. गोपाळ म्हणले हात पुसण्याचं झालं देवा, पण पाण्याची काय सोय? यमुनेत नाही जायचं. मग चला वृंदावनी जाऊ, चला वृंदावनी जाऊ.
यमुनेत नाही बरं का. चला वृंदावणी जाऊ नामा म्हणे उदक घेऊ, पण नाही मिळू दिला काला. बाकी जाऊ द्या, काला वाटिता विधाता ठकविला. तात्या ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळू दिला नाही. मग ब्रह्मदेवाला मिळाला नाही का काला? मिळाला. कधी? त्याला वारकरी व्हावं लागलं. ब्रह्मा सोपान तुझा, ब्रह्मा वारकरी व्हावं लागलं ब्रह्मदेवाला. मग ब्रह्मदेव तात्या सोपान काका झाला आणि भगवान कृष्ण ज्ञानोबा राय झाले. तेव्हा काला एक चितारी झाली चंद्रभागे ना ब्रह्मदेव नाहीत काला दिला. लाजे त्यासी वाटा नाही. मग ब्रह्मदेव माळकरी झाला, वारकरी झाला, सोपान काका झाला आणि मग भगवान ज्ञानेश्वर महाराज झाला. माझा ज्ञानराज गोपाळासी आता घे का काला वाटू एक नाही, पण वैष्णव निका तेव्हा तू लाजत होता, तुला नाही. लाजे त्याशी वाटा नाही. हे अति परिचयामुळे आपल्याला महत्व कळत नाही. नाहीतर तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषः लाभ संत. आणि काला दही आणि लाही त्याचं रूपक आहे बरं का पाटील. लाह्या अनेक आहे, दही एक आहे. तसं जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक लाह्याचं एका दह्यासी, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्मासी ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. दुसरं एक कारण आहे, काल्याचा रंग पांढरा आहे. दही पांढरच आहे, लाह्या पांढऱ्याच आहे. काला समतेचा आहे, कारण समतेचा रंग पांढरा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजचं वर्णन करताना समता हा शुभ्र वर्णू है ना, म्हणजे समतेचा रंग पांढरा आहे म्हणून काल्याचा रंग पांढरा आहे. काला हा समतेचा आहे. एकाच व्यासपीठावर सर्वांना स्वीकारणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय.
चव्हाण या, थोर या, पाटील या ती भलते नारी नर कोणत्याही समाजाचा या, आपण बारीक चिंतन करा. असा एकही समाज नाही की ज्यात वारकरी संत नाही. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाज, चोखोबाराय बौद्ध समाज, रोहिदास महाराज चर्मकार समाज, सावता बाबा माळी समाज, नामदेवराय शिंपी समाज, कबीर मोमीन लतीफा मुसलमान समाज, शेणा महाराज न्हावी समाज, तुकोबाराय कुणबी समाज, त्यांच्या प्रमाणावरून नरहरी महाराज सोनार. उलट सोवळे नेसून गेलेल्या ब्राह्मण मंडळीच्या नैवेद्याकडे पाहत नाही आमचा पांडुरंग. तो चोखोबारायच्या झोपड्यात जाऊन दही पितो का? उचणीच काही नेने भगवान ते भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी यारे यारे लहान थोर. हा काला समतेचा काला. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सैराट सांगावं असंही स्वातंत्र्य नाही तात्या. भक्ती भक्ती दाना विरहित दाना ध्रुवपद आहे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, देवा संडीत सुखे डोलावे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी हडची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पुढचं आहे बरं काय आपलं चालू आहे. भक्ती ज्ञाना विरहित. बाकीच्या दिवशी सुद्धा मर्यादा सांभाळायची, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की गडाय पाहू एकच तास चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंतानी जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. पुन्हा ती मजा नाही उद्धव बाबा, ती मजा नाही. एकदा गोकुळ सोडून गेला ना देव, अरे नुसतं गोकुळ सोडलं का? बारीक चिंतन करा. नुसतं गोकुळ सोडलं देवानं. आता काल्याच्या कीर्तनात आपण ऐकतो गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे पण गोकुळच सोडलं का? बारीक विचार करा. वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, ज्या आईनं बोट धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली,
ज्या बापानं लालन पालन केलं तो नंद बाबा सोडला, ज्या गोपाळासोबत खेळला देव ते गोपाळ सोडले, ज्या गोपिकाने नवऱ्याच्या लाता खाल्ल्या तरी प्रेम कमी केलं नाही त्या गोपिका सोडल्या. इथपर्यंत ठीक आहे. शेवटी गाई राखायची काठी सोडली, खांद्यावरचं घोंगडं सोडलं, मस्तकात बांधलेला मोराचा पीस सोडला. रामबाबा जेव्हा कमरेला खोवलेली बासरी सोडली, जगाचा बाप ढसा ढसा रडला. ब्राह्मण काका तोपर्यंत नाही रडला, पण बासरी ठेवताना पुन्हा बासरी वाजवली नाही. शंख वाजवला अर्जुनाच्या रथावर लढाईमध्ये, बासरी नाही. मुरली नोहे केवळ बाण, तेने हरला माझा प्राण, संसार केला दाना, आहारे सावळी आकाईची वाजविली मुरली. मुरली सोडताना जसं 1-2 मिनिट बाजूला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं भजन दरवर्षी एकादशीला पंढरपुरात. राष्ट्रसंत तुकडोजी, त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात याचं कारण आहे, केवळ राष्ट्रासाठी जन्मभर भजन केलं, केवळ राष्ट्रासाठी. बरं तो काळ अनुकूल नव्हता, विरोध होता, इंग्रजांचा काळ होता आणि मोठे मोठे अधिकारी पोलीस बंदोबस्त असायचा, कारण हे तरुणांना खवळून द्यायचे पारतंत्र्यात भारत असल्यामुळे. खंजिरीवर थाप टाकली की ते पहायचे बरं का उद्धव महाराज. अंग्रेजो, इथून सुरुवात. भारत को कमजोर मत समझना, ये मत समझो कि हमारे पास बॉम्ब है और मिलिट्री है, लेकिन हमारे पास मिलिट्री और बॉम्ब है, आपको दिखाई नहीं देती तो मैं बताता हूं. मग थाप. पत्थर के हम बाम बनाएंगे, फक्त बनेगी सेना. कसे जवान खवळ उठायचे खाली, इकडे भजन चालायचं आणि तरुणांचं रक्त तापायचं. हे जे दिसतात ना, आम्ही लहानपणी हे भजन म्हणायचो ते. भक्त के पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. कसे जवान उठायचे. आता भारत पेटला, अंग्रेजांना सांगायचे कोण? राष्ट्रसंत. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठा तिरंगा बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. ते झालं की यांना अटक व्हायची. अंग्रेज सरकार अटक व्हायची, कारण तरुणांना बिघडवलं म्हणून. म्हणून राष्ट्रसंत जन्मभर राष्ट्राकरता खंजरीवर भजन केलं. राष्ट्रसंत. आता वाढवत नाही ते होऊन बसेल. मला माहिती आहे तुम्हाला गोड वाटतंय. 2 शेवटचं भजन झालं पंढरपूरला. 2 कारण कॅन्सर झाला होता राष्ट्रसंताला. ते पहा, इथे माणसं नावं ठेवतात, जखमेवर मीठ चोळणे म्हणतात. आम्ही नाही का बरे, आम्ही नाही बरे. अरे कधी कीर्तन ऐकत नाही, कधी प्रवचन ऐकत नाही, कधी पंढरपूरची वारी नाही, कधी सप्त्याच्या भानगडीत पडत नाही, कोणी वर्गणी देत असेल त्याला देऊ देत नाही, आम्ही देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का? आणि रात्रंदिवस भजन करता तुम्ही एवढे दुःखी. बरोबर, जखमीवर मीठ चोळता. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केल्यानं प्रारब्धातलं दुःख कमी होतं? ते भोगावंच लागतं. हे पहा, कभी गर्मी कभी सर्दी है तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती जो नदी के किनारे. नदीच्या काठाला बसलं पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे मग फायदा काय भजनाचा? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा भजनाचा फायदा. नाही तर मखमली कपड्यात वावरणारे पांडव, द्रौपदीनं हाक मारली, 10-15 दासी घ्या मालकीन पाणी, हे ऐश्वर्य भोगलेले पांडव. पण वनवासात 12 वर्षे तिच्या डोक्यावर माठ होता, तळ्याहून पाणी आणायची. आणि हे मखमली कपड्यातले पांडव वाघाचे कातडे आपलं हरणाचे कातडे गुंडाळून कंदमुळे आणायचे. 12 वर्ष एवढं दुःख भोगलं तरी एकाही पांडवानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही. ही भजनाची ताकद. विठ्ठल हरा हरा
स्वामी विवेकानंद जगमान्य पुरुष, त्यांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस, ज्यांच्यासोबत साक्षात देवता बोलत होती, देवी बोलत होती, पण त्यांनाही कॅन्सर झाला. मी का सांगतो? देहाचा आणि त्याचा संबंध आहे. ते देहाला प्रारब्ध आहे, देहतव आहे प्रारब्ध अधीन. तसं राष्ट्रसंताला मी सांगत होतो. 2 माणसाने धरून आणलं, सर्वांना प्रचंड गर्दी झाली होती. रामबाबा आता भजन राष्ट्रसंताचं होत नाही, सर्वांना माहिती होतं. 2 माणसाने धरून आणलं, स्टेजवर बसवलं, पुढचा खंजिरी पुढे ठेवली, पुढचा शेवटचं भजन त्यांच्या जीवनातलं. आणि पुढचा समाज पाहला. खालच्यानी नुसतं पाहिल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय म्हटलं, त्यांना नाही ना आवरलं. खंजिरी घेतली, 1 तास भजन केलं, हे शेवटचं भजन. भजन झाल्यावर अण्णा खंजिरी ठेवली. त्यांच्या विदर्भातल्या भाषेत सांगतो, आणि खंजिरीला नमस्कार केला, आणि राष्ट्रसंत ढसा रडले. आणि खंजिरीला त्यांच्या भाषेत मायबाई, खंजिरीला मायबाई, समाजासाठी खूप बदललंय तुला जन्मभर, आता खाली ठेवतो, या तुकडोजीला क्षमा कर. जसं खंजिरी ठेवताना राष्ट्रसंत तुकडोजी रडले, इथून वाढलं. मुरली ठेवताना जगाचा बाप रडला. मुरली ठेवताना काय सोडलं? गोकुळ नुसतं सोडलं नाही. आणि जगाचा बाप रडला म्हणजे तेवढ्या पुरता नाही पाटील, अजूनही रडतो देव मुरलीसाठी, अजूनही. एका वाक्यात सांगतो, दूर से देखे तो समुंदर, बस बस बस, दूर से देखे मस्के, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. विठ्ठल गोकुळ सोडलं तिथपर्यंत चरित्र, काल्याच्या कीर्तना चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, संपला. काजळे बाबाचा इशारा मला, घड्या पाहू नका बाबा, नाही तर मोठ्या मोठ्या महाराजाला उरकून घ्या म्हणणारा काजळे बाबा आहे. मला काही अजून महाराष्ट्र वैतागला नाही. पाटील अजून वन्स मोरच चालू आहे. पर्यंत आलो आपण. 55 मिनिटं शिल्लक आहे, पण सर्वांना माहिती आहे 1 सेकंद पुढे नाही तर मिनिट कशाला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे भगवंतानं चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. सर्वांना माहिती आहे एका नाण्याला 2 बाजू. तुम्हाला काय वाटतं एखाद्या घटनेनं सर्वांना आनंद होतो? नाही रे बाबा. जगाची सुख पहाट, नाडोबारा लिहितात का नाही? पहाटेचं कोंबडं वरडलं की सर्वांना आनंद आहे. झाली पाठ झाली, पाठ झाली, पाठ झाली, पाठ झाली, चला जर्सी गाई काढा बाहेर, पाठ झाली. पण एक पार्टी चिंतेत आहे, चोरट्यांची. ते म्हणतात का कोंबडं वरडलं आणि भिंत तर पूर्ण फुटली ना, आता सापडले जाऊ आपण. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुनी निकृष्ट. त्या पहाटेनं जगाला सुख आहे,
पण चोरट्यांना दुःख आहे. पुन्हा सांगतो, विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखुनी सबळे. सूर्याचा उदय झाला पाटील, सगळ्यांना आनंद होतो, पण घुबड म्हणतात दिवसभर दिसत नाही रे आपल्याला. तुम्हाला काय वाटतं? सर्वांना एका वेळी शक्य नाही. तुम्हाला चांगलं माहिती आहे, एक पार्टी डीजे लावून गुलाल टाकून नाचत असते, त्यावेळेला दुसरे एकमेकावर चिडत असते. तूच म्हणत होता बैमाना, पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 75%, पलीकडचं 90%, सगळे टक्के मला 50च्या वर सांगत होता. मग माझं डिपॉझिट का जप्त झालं? हे तिकडे गुलाल टाकून. एका नाण्याला दोन बाजू. तसं भगवान श्रीकृष्णजीचा जन्म झाल्याचं कळालं. दुष्टाचा गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाला कळालं आपला वैरी गोकुळात जन्माला आला. ते रात्रीचं दचकू दचकू उठायचं बरं का. कंस झोपत नव्हता. दुष्टा आला आला मज मारावया, कीर्तन मथुरेत चालू आहे. ढाकणे त्याची अवस्था सांगितली नामदेवरायाने. हे सगळी प्रमाणं नामदेवाची असल्यामुळे बहुतेक तुम्हाला पाठ नाही, मला चांगलं माहिती आहे. पण ते वेल्डिंग साठी ते प्रमाण घ्यावंच लागते ना. आला ते म्हणायचं, दुष्टा चळकाप सुटला. आला आला मज मारावया. रात्रीच ओरडून उठायचा कंस बरं का अण्णा. एकांती लोकांती शेजेशी पै निजे, आणि निजल्यावर रात्रीचं ओरडायचं, आला आला मज मारावया.
एवढंच नाही ते जेवायला बसायचं ते फोडणीसाठी जिरं वापरते जिरं उद्धव बाबा तुम्ही वापरता का नाही जिरं तमाशामध्ये जास्त वापरतात जिरं वय जिरं हा ना अरे त्यांनी ते जिरं का घेतलं तुम्हाला माहित आहे का तमाशावाल्याने होय जिरं कारण त्याच्या स्वभावात बदलत नाही स्वभाव म्हणून त्याचं तमाशामध्ये जास्त वापर केला ते जिरं कधी लागतंय ते तुम्हाला माहित नाही तमाशे पाहिले नाही तुम्ही ते डफावर थाप टाकून आणि कडू जिऱ्यामध्ये साखर घातली जिऱ्याचा कडूपणा जाईल का ते मागच्या हे कामापुरतं हे काही कीर्तनात नाही मी जिऱ्यासाठी नेलं तुम्हाला तिथं ते डफावर थाप टाकतो शाहीर ते पहा कसे टवकारले आता कीर्तनापेक्षा टवकारले आता मी जिरंसाठी सांगतो ते कडू जिरं त्याच्यात साखर घातली कडू जिऱ्यामध्ये साखर घातली जिऱ्याचा कडूपणा जाईल का आणि मग मागच्या म्हणा होय जिरं